विकसित कृषी संकल्प अभियानास कृषी विज्ञान केंद्र मोहोळ मार्फत माढा तालुक्यातील मोजे सोलंकरवाडी येथून भव्य प्रारंभ। शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे त्याचबरोबर ज्या नवीन तंत्रज्ञान कृषी विद्यापीठे रिसर्च स्टेशन येथे विकसित होते ते फक्त तेथेच मर्यादित न राहता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकरिता विकसित कृषी संकल्पना अभियान दिनांक 29 मे ते 12 जून 2025 या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचे काम कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग आणि कृषी संशोधन केंद्र डाळिंब, केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था सोलापूर यांच्या मार्फत केले जाणार आहे। आज पहिल्याच दिवशी माढा तालुक्यातील सोळंकरवाडी येथून कार्यक्रमास सुरुवात झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वाकडे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी माढा श्री गावडे हे उपस्थित होते। सदर कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना डॉक्टर पंकज मडावी यांनी खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले। त्याचबरोबर श्रीमती काजल म्हात्रे यांनी नैसर्गिक शेती त्याचबरोबर जमीन आरोग्य व्यवस्थापन, जमीन आरोग्य पत्रिका याबद्दल मार्गदर्शन केले। अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विशेषज्ञ यांनी कृषी मालाचे मूल्यवर्धन, डाळ मिल उद्योग, कडधान्य प्रक्रिया आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती दिली। सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथील डॉक्टर शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकातील तेल्या रोग व डाळिंबांमध्ये येणारा मर रोग याबद्दल शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सखोल मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर उपस्थित शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाणांना जैविक खताची बीज प्रक्रिया कशा प्रकारे करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। त्याचबरोबर ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कमी वेळेमध्ये फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रत्यक्ष करून दाखवले। यावेळी सोळंकरवाडी गावातील शेतकरी बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते। गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री हे देखील उपस्थित होते। माढा तालुक्यातील पडसाळी येथे देखील सदर अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थित शेतकऱ्यांना तांत्रिक सत्रामध्ये खरीप पिकातील पीक व्यवस्थापन तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावामध्ये देखील रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले। शेटफळमध्ये डाळिंब बागायतदार शेतकरी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थित होते। त्यावेळी श्री किरण प्रभाकर वांगे यांच्या डाळिंब बागेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना मार्गदर्शन डॉक्टर शिल्पा परशुराम यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी मोहोळ अतुल पवार, कृषी अधिकारी गायत्री चव्हाण, उपकृषी अधिकारी जयसिंह जाधव आणि सहाय्यक कृषी अधिकारी शेटफळ संग्राम इंगळे व सुयोग ठाकरे श्री कोळी यांचे सहकार्य लाभले।